प्रलमयकरांचं दीपस्तंभ हे नाटक 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालंय। अभिनेत्री मुक्ता बर्वेची निर्मिती असलेलं हे नाटक नेमकं कसं आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। फक्त आणि फक्त माझ्या बायकोला दीपस्तंभ। ओके 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 हे बघ, ही गंगा काय ना तुला अबोली म्हणते, ही गंगा का प्रलमयकरांची खिळवून ठेवणारी नाट्यकृती। सुमारे 30 वर्षांपूर्वी रंगमंचावर धुमाकूळ घातलेलं हे नाटक पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलंय। पण बाबाजी केवळ माझे वडीलच नव्हते, मित्रही होते। हॅलो बेटा, हा थोर माणूस होता, वटवृक्षासारखा विशाल, प्रशस्त, दीपस्तंभासारखा स्थिर, ताठ। बाबाचे नेहमी म्हणायचे आठवत, माणसांची, त्यांच्यातल्या नात्यांची आणि विस्कटणाऱ्या धाग्यांची ही गोष्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवते। तिशीतली गर्भश्रीमंत विधवा मानसी आणि नरेन थाकरस नावाचा लेखक यांची ही गोष्ट। नरेनने लिहिलेली कादंबरी तिला आपल्याच आयुष्याची कथा वाटते आणि ती थेट त्याच्या प्रेमातच पडते। प्रेमानंतर लग्नाचा अध्यायही लगेच लिहिला जातो आणि तिथून सुरू होतं नात्यांमधलं युद्ध। जयंत जठार यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक आजही तितकंच ताजं वाटतं। कलाकारांचा दमदार अभिनय ही या नाटकाची आणखी एक जमेची बाजू। 1987 साली डॉक्टर गिरीशोक यांनी साकारलेला नरेन थाकरस यावेळी हरीश दुधाडेच्या वाट्याला आलाय। नाटकाच्या मुहूर्तावेळी डॉक्टरांनी हरीशला दिलेला आत्मविश्वास त्याच्यासाठी लाख मोलाचा ठरलाय। आम्हाला अजिबातच माहिती नव्हतं की ते येणार आहेत आणि अचानक ते जेव्हा आले आणि हे माहिती होतं की दीपस्तंभमध्ये यांनीच नरेन थाकरस केला, तर बाकीचं एक मुळात माझा कॉन्फिडन्सच असं झालं होतं की बापरे, आता काय सरांसमोर आपण काय बोलणार, कारण त्यांनी 550 प्रयोग केले आणि त्यांना ओळखलं गेलं त्या भूमिकेने। त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की या आधी मी बरीच नाटकं केली होती दीपस्तंभच्या आधी, पण त्यानंतर जेव्हा दीपस्तंभ मिळण्याच्या प्रोसेसमध्ये होतं तर तेव्हा मी ऑलमोस्ट माझं असं बांधून निघायच्या तयारीत होतो आणि दीपस्तंभ मिळाल्यानंतर मी जो थांबलो तो आजपर्यंत थांबलो इंडस्ट्रीत। सो ते या वाक्यातूनच खूप ओझं कम कॉन्फिडन्स सगळंच काही मिळालं आणि सुदैवानी सगळं माहीत त्यांनी जे सांगितलं ते अगदीच त्यांनी हे पण सांगितलं की ते आधीचा इन्फ्लुएन्स ठेवू नका, तुम्ही तुमचं नवीन करा। आणि प्रेक्षकांची जी प्रतिक्रिया आहे त्यावरून काही ठिकाणी असं देतात उदाहरण की आम्ही आधीचं पण बघितलं आहे, समर्पक तुमचा होतोय, आता फक्त एकच की गिरीशोक सरांना तो दाखवायचं। नंदिता धुरीने साकारलेली मानसी कमाल आहे। प्रत्येक जण माझ्याकडे ओळखीच्या नजरेने पाहतो, फक्त ती दोघं सोडून। एक बुजलेली बाई, एक विधवा बाई बुजलेली आहे, आत्मविश्वास गमावलेली, फक्त मुलाचा आधार आहे, असे आयुष्यात काही रसच उरला नाही। मग ती प्रेमात पडते, मग तिच्या आयुष्यात येणारे ट्रान्सफॉर्मेशन्स, मग तिच्यात घडणारे, मग परत कुठेतरी खोल दरीत पडते, असे एक तिच्यात येणारे बदल ते सतत पहिल्या अंकापासून दुसऱ्या अंकापर्यंत हे घडतच असतं सतत। तर फार पिळवटून काढणारा एक्सपिरियन्स आहे, पण तरी खूप जिवंत करणारा एक्सपिरियन्स आहे हा। निशाच्या नकारात्मक भूमिकेत अमृता मोरेनेही चांगलीच चमक दाखवली आहे। सुरुवातीला निशा राजवाडे जेव्हा येते तेव्हा ती खूपच बबली आणि एक मॉडर्न आणि खूप छान आणि मुळात मानसीची खूप चांगली, खूप जवळची मैत्रीण असं म्हणून येते आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रसंगाला तिच्या कॅरेक्टरमध्ये, तिच्या व्यक्तिरेखेमध्ये एक एक छटा ॲड होत जाते आणि नंतर ते ज्या प्रकारचं स्वरूप धारण केलं जातं तिच्याकडून, तर ते खूप जास्त मलाही म्हणजे नोट म्हणून सुद्धा पचवायला पण ते खूप जड होतं, पण खूप मजा आली। हे नाटक पहिल्यांदा जेव्हा रंगभूमीवर आलं तेव्हा डॉक्टरच्या भूमिकेत संजय मोनेसारखा तगडा अभिनेता होता। यावेळी ही जबाबदारी सुशील इनामदार यांनी तितक्याच ताकदीने पेलली आहे। पण याच्यावर निवडुंगाचं झाड पाहिलंस तर त्याला एकही पान नसतं, पण अबोली त्या निवडुंगाच्या जगण्याला काही अर्थ असतो ते तरी बघ ना। जेव्हा
1987-88ला हे नाटक आलं होतं आणि गिरीश ओकांनी आणि संजय मोनेंनी हे काम केलं होतं. आणि आज जेव्हा प्रेक्षक येऊन सांगतात त्या काळातलं नाटक पाहिलेलं, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं, छान वाटतं की जी मेहनत केली होती 1-1.5 महिने, त्या जे जरा मेहनतीला जरा रंग येतो आहे. आणि खरंच आम्हाला सगळ्यांनाच हे चॅलेंज होतं, कारण दीपस्तंभ हे नाटक चॅलेंज भाषेचं होतं, कारण प्रल मयेकरांची भाषा होती, आणि पुन्हा क्राफ्ट, त्यातली गंमत आणि कॅरेक्टर्स नेहमीप्रमाणे प्रलनचे, ते खरंच एक मोठं आव्हान होतं. आणि आज जेव्हा प्रेक्षक येऊन भेटतात आणि सांगतात की त्यांना नाटक आवडतं आहे आणि आम्हाला तेव्हा जो प्रभाव जो आमचा नाटकावरती पडला होता तो आजही तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर खूप बरं वाटतं आहे. आणि मी डॉक्टर विक्रमची भूमिका करतो, जी तेव्हा संजय काकाने केली होती, संजय मोने. थोडक्यात सर्वच आघाड्यांवर डौलाने उभा राहिलेला दीपस्तंभ रसिकांना एक वेगळा अनुभव देईल यात शंका नाही. Behold thy iridescent image behind the gloomy glass. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.